मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, आज सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिलेला आहे, काय सांगणार? त्याबद्दल मी माहिती नाही घेतली किंवा काय ऑर्डर आली ती पण आणखीन बघण्यात नाही आलेलं नाही. ते न्यायालयीन प्रकरण आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. परंतु ते JRला काही होऊ शकत नाही आहे, कारण हैदराबादच्या गॅझेटेडच्या नोंदीच्या आधारे तो काढलेला JR आहे. कारण या मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे हे कोणी नाकारूच शकत नाही आहे. त्याच्यामुळे न्यायदेवता गोरगरिबांना न्याय देणार, कारण शेवटी आधार गोरगरिबांचा न्याय होणार, मराठ्यांना न्याय मिळणार आणि ती सरकारची जबाबदारी. सरकार पूर्ण ताकदीनं त्यांचे वकिलांची फौज उभा करून सगळं कायदेशीर मान्य करून व्यवस्थित पाठपुरावा JRचा करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम झाला रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये. त्यावेळी धनंजय मुंडे बोलताना असं म्हणाले की आता माझे हात रिकामे ठेवू नका, मलाही जबाबदारी घ्या, अशी भावनिक साथ त्यांनी सुनील तटकरे यांना केलेली आहे. नाही, ती काय आमचा प्रश्न आहे थोडा आहे. ते त्यांचं राजकारणाचा विषय. तिकडे काही व्हा, कोणी काही व्हा, नका हो. आणि हाताला काम द्यायला काय अवघड आहे? रोजगार हमीत मस्त काम आहेत ना, बराचशी खांदायला जायचं काय, हाताला काम असं काय नसतं. पण ते त्यांचा विषय, आम्हाला देणं घेणं नाही ह्या विषयाचं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मराठ्यांना त्रास होता कामा नाही, हे लक्षात ठेवा. नसता अजितदादाचा राजकीय कार्यक्रम होणार, बाजार उठणार. हा थेट अजित पवारांना इशारा. मग काय लोकांना इकडं जातीवाद करायला पाठवता काय? टोळी, लाभार्थी टोळी, लोकांच्या लेकराचे मुर्दे पाडायला, जातीवाद पसरायला असे लोक पसायचे तुम्हाला. त्यामुळे इथं मराठ्याला त्रास झाला ना बाबा, मराठ्यांच्या नादी नाही लागायचा. आता आम्ही बी थोड्या दिवसात मोकळे होतोय. आता आरक्षण ते आमच्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं मिळतात. पुढच्या काळात आम्ही कोणाच्या वाटा नाही जात. पुढच्या काळात मराठ्यावर केलेला अन्याय सहनच केला जाणार नाही. ज्या पक्षातला जो असन त्या पक्षाला सुद्धा लोक मराठ्यांचे उघडे पाडणार, आणि जो अन्याय करणार आहे त्याला सुद्धा सोडणार नाहीत. मग तो मराठ्याचा असो नाही तो ओबीसीचा असो. काल जालन्यामध्ये रात्रीच्या सुमारास नवनाथ वाघमारे, जे की ओबीसी आंदोलक आहे, त्यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. आणि त्यानंतर जरांगे पाटलांवरती नवनाथ वाघमारे यांनी निशाणा साधलाय की त्यांचे समर्थक असल्यास त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केला. नाही, हे बघा, असले धंदे तर मी करत नाही माझ्या जीवनात. कोणाच्या गाड्या जाळीनं, कोणाचे फिटीनं आणि कोणाची गाडी. नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलन. हे कोण आहे आता? हे ओबीसी आंदोलन. मला वाटलं ते काल तर कोण त्याच हे काही विषय. आणि ते काय म्हणे, आम्ही जर यानंतर जर घर वगैरे झाले तर मग आम्हाला काय. कोणाचे घर? तुमच्यावरती आरोप केला. मा घर जाळल्यावर मी कोणाच्या वाटा जात नाही. आणि आमच्या मराठ्याचं किंवा माझं घर जाळल्यावर मी कुकुलावाला माणूस ठेवीन का एखादा? कुकुलावाला माणूस ठेवीन का एखादा तरी? मराठ्याची अवलादी आमची बी. असले धंदे नाही करीत आम्ही. पाठीमागून वार करायचा अवलाद नाही. शत्रू असू नाही तर वैचारिक मतभेदावाला असो, समोरासमोर लढतो. इतका लांब डोळे ठेवायचे म्हणल्यावर कुकू लावायला सुद्धा माणूस नाही ठेवायचो होता आम्ही. घरं जाळण्यापोत तयारी. त्याचं आहे ते यावल्यावाल्याचं, त्याने सांगितलं असं. त्याला ते नासके धंदे आहेत. हॉटेल जाळू येऊ, हे कर, मग त्याचा विमा उचले येऊ. ते छगन भुजबळने सांगितलं असं, एकोटाने करायचे असले तर मराठ्याच्या नादाला नका लागू. हो, कुकू लागायला माणूस न राहायचा, कुकू लावायला घरात. आम्ही कोणाच्या वाटा जात नाहीत. असले अतिशहानपणे करायचे ठरले ना, आम्ही कोलतो ताशे मग तुमच्यासारखे. जरांगे यांच्या मुलाखतीचा भाग आम्ही हायकोर्टापुढे मांडू असं छगन भुजबळ म्हणतात. दसऱ्यापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी जी दडपशाही होते त्या संदर्भात आम्ही भूमिका. तुला काय मांडायचं? मांड म्हणा तिकडे. त्याला मोजितं नाही तर गिनीतं नाहीत. आता थोडे दिवस राहिले त्याचे. आता अति पाप केलेलं आहे, त्याला सगळे पापाची परतफेड करावं लागणार आहे. तो कोर्टात जाईन, काय भाषणाचं मांडायचं तर मांड, तुला काय मांडायचं तर मांड. चुकच काय नाही ना. JR प्रमाणे सांगितलंय, दसऱ्यापर्यंत JR प्रमाणे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी प्रमाणपत्र वाटा. JR प्रमाणे बोलायचं नाही काय? तुमच्या का बापाची जागिरी काय सगळी तुमच्या म्हणण्याप्रमाणे बोलायला? JRच्या बाहेर जाऊन बोललो का? जो JR काढलाय त्या JR प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आणि त्याला दसऱ्यापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा हे सांगितलंय. आणि काय दाखवायचं दाखव ना. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की कुणबीचे बोगस दाखले देण्यासाठी सरकारचेच काही मंत्री यंत्रणावर दबाव आणतात, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा हा जो JR आहे तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. मराठ्यावर जळणारे इतके लोक झालेत नाही, मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून मराठ्यांनी ना, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी नेत्यांनी लावून धरायला पाहिजे आता की आपल्या जातीचं आणि आपल्या लेकरात जर वाटोळं करणार असले ना
यांचा नीटोबा काढणं खूप गरजेचं आहे, यांचा हिशोब करणं गरजेचं आहे. आता खूप दिवसापासून आपण ह्या गोष्टी सहन करतोय. सगळ्यांनी एका बाजूने उभा राहून आरक्षण, सध्या आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा विषय चालू आहे आरक्षणाचा, आणि शिंदे समिती महाराष्ट्राचं काम करते. या 3 विषयाच्या पाठीशी मराठ्यांच्या नेत्यांना आणि मराठा समाजानं उभं राहणं खूप गरजेचं आहे. ते ओढणटीवार का बोलतायत मला माहीत नाही, परंतु मला 100% आता डाऊट आहे की राहुल गांधी आणि राहुल गांधीचं काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात उतरलं आहे. जरा त्यांच्याकडे सुद्धा मराठ्याला एकदा बघावं लागणार आहे. कारण ह्या महाराष्ट्रात जर मराठ्यांच्या नादी लागला ना, तर इथं काँग्रेसचं सगळं गाबाळ गुंडळून थेट दिल्लीलाच न्यावं लागेल. काँग्रेस इथं पुन्हा गल्लीत घुसायसुद्धा जागा नाही राहणार. आणि हे राहुल गांधींनी आणि ह्या काँग्रेसनं असले चाळे मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात खेळू नये. कारण हे त्यांचंच काम आहे. पण याच्यातून मराठाही शहाणा होतोय, हुशार होतोय, एकजूट होतोय ताकदीनं. मराठ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे, खूप. कारण मराठा गरिबांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी हे जर सगळे एकवटलेत, तर मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं त्यांचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. सगळ्यांचा ताकदीनं प्रतिकार करणं गरजेचं. यांना बोंबलून द्या, मिले खंबीर यांना. त्यांचा चंबू गाबळ गुंडाळणार तुम्ही काँग्रेस आणि त्यांच्या. मग ते जर आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं करणार असले, तर राहुल गांधीचं आणि काँग्रेसचं हे काम आहे का मराठीचं वाटोळं करणं? 75 वर्ष लोकांनी यांना सांभाळलं आहे. आणि आज तुमचा पक्ष आणि राहुल गांधी आम्हाला विरोध करणार मराठ्याला? इथं गल्लीत तरी माणूस राहील का? गल्लीत काँग्रेसचं सगळं गठुडं गुंडळून जावं लागेल दिल्लीला. आणि आम्हाला आमच्या जातीपेक्षा लेकरापेक्षा मोठं काय नाही ना. आणि यांनी, अरे आम्ही कधीच नाही राहू मराठ्यांनी यांना आरक्षण दिलं, विरोध केला. आम्ही आमचा लढून घेतो तर हे विरोध करायला लागलेत, मोर्चे काढतात. मराठ्यांनी कधीच मोर्चे आणि आंदोलन काढलं नाही यांच्या विरोधात, यांना आरक्षण देऊ नये म्हणून. परंतु बरं झालं, हे इतक्या खालच्या विचाराचे आहेत, इतकी घाण मानसिकता यांची, अति घाण मानसिकता यांची, ती मराठ्यांसमोर उघडी पडली की घाण मानसिकतेचे लोक आहेत. म्हणून मराठ्यांनी आता सगळ्या ताकदीनं लढून आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे, आणि ते आपण मिळवित आणलंय. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही. मराठ्यांना सांगतो, फक्त तुम्ही अर्ज करा गाड्या. नवीन निघालेल्या GR नुसार तुमच्या गावात सेतू केंद्र असेल किंवा बाजारपेठ असेल, त्या ठिकाणी सेतू केंद्र असेल, तालुक्याच्या ठिकाणी तुमचं सेतू केंद्र असेल, तिथून स्थानिक चौकशी अहवाल घ्या. त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करा. आणि कागदपत्र एकदा त्यानुसार जमा झाले ना, ते सगळे कागदपत्र घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याचा अर्ज तहसीलमधून घ्या आणि तिथंच भरून द्या कागदपत्रासहित. तुमच्या कुळात कुणाला जर प्रमाणपत्र मिळालं असलं, त्याचं शपथपत्र घेऊन तुमच्या आडनावात, पुन्हा सांगतो, तुमच्यासारखं आडनाव किंवा तुमच्या आडनावात कुठं कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तुमच्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात, मराठवाड्यात, त्याचं प्रमाणपत्र घ्या, त्याचं प्रतिज्ञापत्र घ्या. आणि नवीन GR निघाला आहे त्याप्रमाणे माहिती, जो स्थानिक माहिती अहवाल आहे तो भरून देऊन तहसीलला कागदपत्र जमा करून आपण आपले सगळे प्रमाणपत्र काढा. तुम्ही आधी अर्ज करायला लागा लवकर. पुन्हा तेच सांगतो, आता नवीन GR निघाला हैदराबादच्या गॅजेटियरनुसार, त्यानुसार एक सेतूमध्ये स्थानिक चौकशी अहवाल म्हणून अर्ज आहे तो घ्या, तो घरी न्या प्रत्येक घरातल्या मराठ्यानं. त्याच्यावर जे जे कागदपत्र सांगितले ते जमा करा. आणि ते जमा झाल्याच्या नंतर तहसीलला जा. आणि तहसीलला जाऊन तिथं कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा तहसीलदारांकडून अर्ज घ्या. आणि तो अर्ज आणि तुम्ही केलेले कागदपत्र जमा करून तहसीलला तिथल्या तिथं लगेच द्या. म्हणजे कुणबी प्रमाणपत्र निघण्यासाठी लगेच तुम्हाला ती चौकशी करून प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्या मराठ्यांकडं नोंद नाही त्यांनी सुद्धा तोच स्थानिक चौकशीचा अहवाल सेतू केंद्रातून घ्या. आणि तुमच्यासारखं असणारं आडनाव जिथं असेल तिथं, गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, बाहेर कुठं, त्यांचं प्रतिज्ञापत्र घ्या, प्रमाणपत्र घ्या. आणि सगळे कागदपत्र जमा करून तुम्ही तहसीलला अर्ज करा कुणबी प्रमाणपत्रासाठी. हे काम करणं खूप गरजेचं आहे. आणि 58 लाख निघाल्यात नोंदी. दुसरं सांगतो, त्याच्यातसुद्धा सगळ्या मराठ्यांनी अर्ज करा. तुमच्या भावकीत सापडलं असेल
तर त्या आडनावाच्या सगळ्या लोकांनी अर्ज करा. हे दोन्ही काम लवकर करा. अर्ज करा, नवीन JR प्रमाणे अर्ज करा. समाजाच्या मागणीला तुम्ही पाठिंबा देताय. धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, आता नाभिक आणि धोबी समाज सुद्धा SC आरक्षणातून मागणी करतोय. तुम्ही त्याला पाठिंबा देणार का? तर त्यांचे कागदपत्र आहेत नाहीत, काही बघायला लागेल ना. पुरावे आहेत नाही, कशाला त्या आरक्षणाच्या अरे संदर्भात कशाला हा म्हणून नसतं चालत ना. कोणाचे तरी पुरावे आहेत नाही ते सांगते ना आम्हाला येऊन. ते बांधव सांगते ना आमचे कागदपत्र आहेत असं तसं. त्यावेळेस आपण चर्चा करू ना. जे त्यावेळी बांधव, भूमिका साकार- अरे बाबा, जे बांधव आले, चर्चा केली, पुरावे असल्यावर आपण बोलतो ना त्यांच्याशी. ज्याचं काही माहीतच नाही त्याचं उत्तर हा नाही देऊ शकत नाही मी, जर तरवर उत्तर नाही देऊ शकत. धनंजय मुंडे ज्यावेळेस म्हटले मला काहीतरी जबाबदारी द्या, त्यावेळेस सुनील तटकरे असं म्हणतात की योग्य वेळ आली तेव्हा संधी मिळेल. मी सांगितलं ना मग असे, ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पक्षाचा, त्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण मराठ्याला का त्रास झाला की अजितदादाचा कार्यक्रम संपला. कारण त्यांनी असे लोक पाळलेत की ते लोकांचे घात करतात आणि त्याचा पूर्ण फटका अजितदादाला आणि त्यांच्या राष्ट्रवादीला बसतो. मराठ्यांना त्रास व्हावा असं जर अजितदादांना वाटत असेल तर ते करतील. आणि त्यांना जर वाटत असेल मराठ्यांना त्रास होऊ नये तर ते पूर्ण विचार करणार. असे लोक नको. नसता मराठा त्यांच्यापासून बाजूला जाणार. छगन भुजबळ त्यावरती असं म्हणतायत की मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही, परंतु माझ्याकडे एक काम जरूर आहे, ते म्हणजे OBC आरक्षणाच्या कामात तुम्ही सहभागी व्हा, म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण होईल, असं धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीवरून त्यांनी म्हटलं. तू काय मलिदा आली बाबा, तू काय मलिदा एकटा आणि लोकांना लाव दुसऱ्या कामाला. लय वापर करायची सवय त्याला जातीची. धनगर असतील, बंजारा समाज असन, मराठा समाज असन, मायक्रो OBC असन, हे असे मुस्लिम दलित असतील, यांना अशाच वेगळ्या कामाला लावून तू मलिदा खाय नुसता आयता सगळा. फुकटात जाती वापरी तू, फुकटात गोड बोलू. कोणाला काय देत नाही, बोलत नाही. आता बोलतो की धनगराला इष्टीतून आरक्षण द्या, बोल ना. फुकटात वापर करायची सवय लागली, फुकटात वापर करायची. लोकांना लाव इकडे हिंडायला. लोकांना सांगू तू, परळीच्या टोळीला सांगू तू, ते सापडून आणलं एक माकड तिकडून, परळीच्या टोळीला फोन करून सांगतो त्याचा साबा लावा तिकडं, साबा लावा तिकडं. दिजुटून मराठ्याचं त्यांचं. आणि तू वय मंत्री नुसता, तू खात राय मलिदा आयता, लोकांचं दिजू पण इकडं. म्हणजे हाकेंवर अरे त्याला तर मोजीतच नाही मी कोणी ते. मी ही पद्धत सांगतोय तिची. त्यांनी 4-5 लोक 4-5 बाजूला घातलेत ह्या येवल्याच्या अलिबाबाने. लोकाला कामाला लावतो, परळीच्या टोळीकडे कामाला लावलंय त्यांनी एकाला की तुम्ही घेत जा सभा. आणि मग तिथे परळीची लाभार्थी टोळी असन. सध्या बीडमध्ये हाकेच्या अरे लाभार्थी टोळी जिथं असन तिथं आहे सुरू. हे काम त्याचंच आहे, हे काम त्याचंच आहे. असं प्रत्येकाकडे एक 4-5 सोडलेत त्यांनी. पण गोरगरिबाच्या लक्षातच आहे नाही. ह्यो येवल्याचा अलिबाबा असा आहे की जाती फुकटात वापरितो आणि त्यालाच फक्त साधून घेतो, बाकीच्याला नाही. त्याला बाकीच्याचं देणं घेणं अजिबात नाही कुठल्याच परिस्थितीत. त्यामुळं गोरगरीब OBCंनी ओळखून घेतलं पाहिजे की ह्यो माणूस दुसऱ्याला वेगळ्या कामाला लावतो, म्हणजे त्याचा रस्ता मोकळा करतो, रस्त्यावरचे काटे अलिबाबा सगळे काढतो. त्याला बाकीच्या OBCच्या नेत्याला वाटत असन ती अलिबाबा येवल्याचा आमचा आहे, तो तुमचा नाही आहे. तो बरोबर गोड बोलून सगळ्यांना बाजूला कामाला लावतो आणि त्याचा रस्ता मोकळा करतो. त्याला तुमच्याबद्दल कसलीच सहानुभूती नाही आहे, OBCने समजून घ्यावं. तो फुकटात सभा लावतो, मोर्चे काढतो, फुकटात जातीचा वापर करतो. मग तो धनगर असेल, तो बंजारा समाज असेल, तो लिंगायत असेल, तो कुठं सुतारला वार असेल, तो कोणी कुंभार असेल, ते कोणची जात धरा तुम्ही, ते मराठ्यांचे असतील, ते दलित मुस्लिम असतील, गोड बोलणार आणि त्यांचा वापर करून घेणार. फुकटात त्याच्यासाठी वापरतो लोक त्यो आणि त्याचा रस्ता मोकळा करतो. रस्त्यात आडसर त्यो ठेवत नाही. हुशार होणं OBCंना गरजेचं आहे, म्हणजे आहे. त्याच्या सभाला नाही गेलं पाहिजे कुणी, त्याच्या रॅल्याला बी नाही गेलं पाहिजे. तो कळून सुद्धा देत नाही, दुसऱ्या जातीचं सुद्धा लावून देतो तो आणि वापर करतो. असंच आता त्या परळीबद्दल बोलत असेल तो, तुम्हाला काम आहे माझ्याकडे देतो, दी लोक इकडं हुसकून आणि तो अखो रस्ता कर क्लिअर मोकळा. तो बस एकटाच हिंडत इकडं, नुसतं तूप खात, रोट्या खात, तू मलिदा खाय एकटा आणि यांना लाव हिंडायला. ते सुद्धा तर रस्त्यावरती उतरणार आहेत.
मराठवाड्यातून ते म्हणतात की आता आम्ही सुरुवात करू भुजबळ. आणि त्याला काय येतं दुसरं? जाळीपोळी करीन पुन्हा, त्याचंच हॉटेल त्योच जाळीन, अशी लोकांची चर्चा आहे. मला काय माहीत ते त्याचंच येऊन त्याच्या पोराच्या का काय नावावर येऊन बीडचं, आणि विमा उचली तू परत दुप्पट तुप्पट. असले नाशिक आहे ते. आंदोलन करणारे वेगळेच राहतात, जाळपोळ करणारे तिसरेच राहतात, आणि नाव चौथ्याचंच बदनाम करतात. नावं गरीब आंदोलक पोरांचे आणि करून जाणार हे सगळे असल्या चालीच आहेत. म्हणजे तुमचं थेट त्याला काय आरोपाला काय, ते लोकात चर्चा आहे म्हणतो तुम्हाला मी. लोकात चर्चा लोक म्हणतात तसं, त्याच्या पोराचं नावावर हॉटेल असं म्हणतात. आता मला काय माहीत, मी काय तलाठी थोडाची म्हणून मला माहिती आहे 7-12 माहिती आहे का काय, असं लोक म्हणतात. त्याला तरी म्हणलं मी, ते मला आणून दे पुरावा. तर नक्कीच आपण पाहतो, हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी मराठ्यांना विरोध करू नये, अन्यथा त्यांचं चंबू गबळ जे आहेत ते थेट दिल्लीला पाठवू, असा सुद्धा इशारा जरांगे पाटलांनी दिला. तर दुसरीकडे अजित पवार यांना सुद्धा परिणाम भोगावे लागतील असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.